हा बोल रे. काय काय ग? कधी? हा काय म्हणतात ताई? ओके, नाही आपण नंतर बोलूया. या. आय नो. काय ग? काय झालं? राहुल कुलकर्णीचा फोन आला होता. हा मग? लग्न करतायत 26 तारखेला. लग्न पहिलं लग्न. या 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 द्या. वा थँक्यू. सुंदर, अरे अति सुंदर. नमस्कार. आशीर्वाद आशीर्वाद, अनेक अनेक आशीर्वाद. माफ करा, आपण कुलकर्णी मोने विवाह हाच ना? नाही, हे कुलकर्णी माडगुळकर आहे. ते लग्न वरच्या मजल्यावर. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्याचकडे जेवून जा. आमचे केटरच जास्त चांगले. अगं खरंच आहे. गोंधळ घालतात हे लोक. अरे हे गिफ्ट मला काय माहिती कुठं आल्या त्या. दे इकडे दे. अक्षय. आणि ऑनलाईन पण फॉर्म. हो चालेल. फॉर्म भरून पाठवा नक्की. थँक्यू. आनंदी खूप गोड दिसते ना. साक्षात बर्वे, द अँग्री यंग मॅन. तुमचा पराक्रम आहे हा. शुभविवाह संस्थेचं पहिलं लग्न. चांगलंय. आपण बाहेर जाऊन बोलूया. काय ना, 4 चौघात उगाच अपमान होईल तुमचा. चांगलंय. मागचा पुढचा विचार न करता लग्न लावताय. कमाल आहे तुमची. थँक्यू. मग काय होत आहे मला जॉईन. निशांत, तुम्ही लावलंय नाही लग्न? अवघड आहे या दोघांचं. नाही, लग्नानंतर सगळ्यांचं चौकड असतं. तुमच्या नवऱ्याला त्याची जास्त चांगली कल्पना असते. तुम्ही निशांत तू चल प्लीज प्लीज. तुला काय गरज आहे त्या बाईशी? या नवरा नवरींच्या पत्रिका मागवून घ्या. जी. छान दिसते ना. सुपर. नेम धरून खड्ड्यात उडी मारलीये. तोंडावर आपटणारा. इतके दिवस तुम्ही वेड्यासारखं बोलताय असं वाटत होतं, पण आता खात्री पटली. तुम्ही वेड्याच आहात. हो रे बाबा, तू एकटाच काय तो शहाणा या जगात. हा घे तुझ्या शहाणपणाचा पुरावा. त्या दोघांच्या पत्रिका पाहिल्यात मी. वैऱ्यावर सुद्धा अशी वेळ येऊ नये. फक्त 13 गुण जुळतायत. एक नाड आहे, मुलीला मंगळ आहे आणि मुलाला मृत्यू षडाष्टक योग. या योगांपेक्षा नावानेच घाबरायला होतंय हो. कळेल असं सांगा ना. अर्थात तुम्हाला कळलं असेल तर. तुला सायंटिफिक भाषेत ऐकायचंय? ऐकतं मग. एक नाड म्हणजे संतती सुख नाही. व्ययात शुक्र म्हणजे मॅरिटल प्रॉब्लेम. सप्तमात मंगळ म्हणजे प्रचंड मानसिक त्रास. आणि मृत्यू षडाष्टक योग म्हणजे मुलावर मृत्यूचं संकट किंवा 6 महिन्यात घटस्फोट ठरलेला. पत्रिका म्हणजे रिग्रेसिव्ह वाटते. ज्योतिष म्हणजे महामूर्ख वाटतं. अरे ज्या अमेरिकेतून तू आलायस ना, तिथनं लोक येतात माझ्याकडे पत्रिका दाखवायला. अरे कुठले तरी वेस्टर्न इन्फ्लुएन्सेस घेऊन येतात आणि हे असं ॲरोगंटली बोलता. आणि तू ग, तुला नको कळायला? माझ्याशी बोला. या पत्रिका आणि भविष्य बघूनही मोडलेली हजारो लग्न आहेत या जगात. आणि अंधश्रद्धाळू आणि बेअक्कल लोक जगात कुठेही असतात. भारत असो की अमेरिका. त्यामुळेच तुमच्यासारख्या लोकांचं फावतं. आणि आम्हाला कसली भीती घालताय? भविष्याची. त्यांचं वाईट होईल याची. होऊ दे वाईट. नाही, मी तर म्हणतो करूनच दाखवा वाईट. तुम्ही काय भविष्यात जाऊन त्यांचं वाईट करणार? आणि भविष्य भविष्य म्हणजे काय? जन्मवेळेच्या सेकंदावरून बदलणारा खेळ आहे हा. तुम्हीच काय, ब्रह्मदेवाचा बाप जरी आला तरी सांगू शकेल का या दोघांच्या जन्मवेळा याच आहेत? आणि तुम्ही आम्हाला घाबरवताय या पत्रिकांवरून. नाईस ट्राय, पण नाही जमणार.
मुळात मी कोणालाही घाबरवत नाहीये, फक्त जाणीव करून देते. जे घडणार आहे त्याला सामोरं जाण्याची तयारी करा आणि राहता राहिला प्रश्न आपल्या वादाचा. जर 6 महिन्यात या दोघांचा घटस्फोट झाला तर सगळ्यांसमोर हे दुकान बंद करायचं आणि माझी माफी मागायची. एकतर तुम्ही दुकान म्हणणं बंद करा, ते तुमचं, आणि हिम्मत म्हणाल तर माझ्यात खूप आहे. तुम्हाला पुरून उरेल इतकी आहे. घेतलं तुमचं चॅलेंज. 6 महिने तुम्ही आहात, आम्ही आहोत आणि ते आहेत. तुम्हाला तुमच्या पत्रिकेची चौकट जेवढी आवडायची तेवढी आवडा. मी ती तुमची ही भविष्यवाणी नाही तोडून मोडून टाकली आणि उलती पालती केली तर नाव नाही लावणार. मजा येईल तुला सरळ करायला. इतक्या वाकड्यात चिरू नका, स्वतःच सरळ व्हाल. निशांत, काय आहे हे? कुठल्या सिस्टीम मध्ये राहतो आपण? सिस्टीम? कसली सिस्टीम? काय चाललंय हे सिस्टीम? आणि तुला तरी का आणि कुठून सुचलंय रे हे सगळं? तुझं लग्न मोडलंय म्हणूनच ना? नाही तर एव्हा तू सुखात अमेरिकेत गेला असतास लग्न बिग्न करून. काही पडली नसती तुला इकडच्या सिस्टीम मध्ये काय बदल घडतायत हे बघण्याची. हे बघ, तू माझी काळजी म्हण किंवा भीती म्हणावं तर, पण मला एवढंच कळतं निशान की हे लग्न आपण टिकवायला हवंय. नाही, म्हणजे हे आपले पहिले क्लायंट आहेत म्हणून मी नाही म्हणत आहे. माझ्या आसपासच्या कुणाच्याही आयुष्यात असं घडलं असतं ना तर मला असंच वाटलं असतं आणि त्यासाठी मी इतक्याच आपुलकीने काहीतरी केलं असतं. हा, रूम क्लीन करतायत, एक 2-3 मिनिटात देतील बाळा. राहुल, रूमवर गेल्यावर प्लीज लगेच झोपूया. प्रचंड दमले मी. बर, झोपूया. 200-250 माणसांना वाकून नमस्कार करणं म्हणजे पाठीचा कणा मोडलाय रे. हे तर काहीच नाही. माझ्या मित्राच्या लग्नात 7,000 लोक आले होते. तो आणि त्याची बायको स्टेजवर वाकूनच उभे होते. हा, वर्गाबाहेर अंगठे धरून उभे असतात ना तसे. लोक पुढे पुढे सरकायचे. शेवटपर्यंत त्यांना कळलंच नाही आपल्या लग्नात कोण आलं होतं ते. एखाद्याला हसवायला काहीही बोलू शकतोस ना तू. तरी येतो. सर, रूम रेडी आहे सर. रेडी? हो, एक नंबर. कमाल. चला. कसा काय वाटलं सरप्राईज? कालच काकूंना पत्ता विचारला, ठरवलं, निघालो आणि आलो. बर, मी तुला म्हणालो होतो ना 7,000 लोक आले होते लग्नात. हजोय ना जगामगा मला बघा. खूप दमले मी. मला प्लीज झोपू द्या. आता काय झोपायचंच आहे. नाही म्हणजे आमचे बिलाचे पैसे ते आम्ही निघतो काय. त्याशिवाय तुम्ही जाणार नाही. माहिती होतं मला. अजिबात नाही. पण एक लक्षात ठेव, तुझं पण लग्न नाही ना. तुला आणि तुझ्या बायकोला वेगवेगळ्या हॉटेलात झोपायला लावलं. आई शपथ नाव नाही लावणार नाही माझं. निघा. येस. निघा. कॉंग्रॅट. थँक्यू. आता मी चला एवढी. हो काय? बाय राहुल्या. राहुल्या नाही रे, आपल्या मित्राची फर्स्ट नाईट आणि आपण ना. कॉंग्रॅट्स. थँक्यू. बाय आनंदी. आणि हा, अपने कॉम का नाम रोशन करना. आणि तू सेक्स एज्युकेशनच्या लेक्चरला बसला होतास ना, शेट्टे सर, तसंच्या तसं. चल चल, मदत लागली तर बोलवा. निघा 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 निघा.